लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीए कडून पहिली कारवाई. 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी, तर हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही. डीजीसीए कडून कारणे दाखवा नोटीस. आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते नखा एवढं. अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे. डीजीसीएच्या VSR कंपनीवरील कारवाईवर रोहित पवारांचं ट्विट. भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी खलबतं. राज्यसभेसाठी भाजपकडनं 4 उमेदवारांची नावं जाहीर होणार. रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत. राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा. 16 मार्चला महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक. शरद पवार पुन्हा एकदा मैदानात. पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवर तिन्ही पक्षांचं एकमत. सूत्रांची माहिती. शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. प्रकृती अस्वस्थ्यामुळे आता 2 दिवसांपासून त्यांच्यावर रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. डिस्चार्ज नंतर आता पवार मुंबईत येणार. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात GR कधी काढणार? चर्चा, मंथन आणि बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला सुनावलं. विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा. परभणी, हिंगोली, नांदेड आणि इंदापुरात उभी पिकं आडवी. अनेक गावांना गारपिटीचा फटका. बळीराजा पुन्हा संकटात. राज्याला अवकाळीचा तडाखा. नुकसानग्रस्तांना सरकार न्याय कधी देणार? विधानसभेत वडेट्टीवार आक्रमक. तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ. बावनकुळेंची माहिती. मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार. प्रशासक राजनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार. दरम्यान यंदा अर्थसंकल्प हा 40,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज. संदीपान बुमरेंकडून 1,150 कोटींचा घोटाळा. ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. तर संदीपान बुमरेंनी हे आरोप फेटाळले. आमदार विलास बुमरेंसह ड्रायव्हरकडून दानवेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचाही इशारा. तर मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई. नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. उपसरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती लाच. कांदा निर्यात अनुदानाच्या 50% कपातीच्या निर्णयावर केंद्र सरकारचा U-टर्न. 24 तासांच्या आत हा निर्णय रद्द. नाशकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 2 कोटींचं नुकसान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. बुलढाणा आणि नागपुरातील कार्यक्रमांना हजेरी लावणार. शेगावात संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवस इस्रायल दौऱ्यावर. इस्रायली संसद नेसेटला संबोधित करणार. मोदींची नेत्यानाहूंसोबत संरक्षण, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रांसंदर्भात धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा होणार. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.